काल 2 तारखेला मंत्रिमंडळात जे निघाला की कुडीत खुर्द गावामध्ये सबस्टेशन होत आहे, इलेक्ट्रिकचं सबस्टेशन होत आहे, त्याला पूर्ण गावाचा विरोध आहे. आम्ही गेले 2-3 महिने झाले प्रत्येक विभागाला पत्रव्यवहार करून गावाचा विरोध आहे असं दाखवलेलं होतं. तरीसुद्धा गावावर हा प्रोजेक्ट लादला जात आहे. तरी सर्व ग्रामस्थांचा याला तीव्र विरोध आहे आणि इथून पुढे आम्ही सर्वजण एकत्र येऊन या प्रोजेक्टला विरोध करू आणि या प्रोजेक्टचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. सर्व ग्रामस्थ निषेध करत आहोत. गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या कोडीत गावामध्ये ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या लक्षात आलं की मुंबईमध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये आपल्या कोडीत गावच्या गायरानामध्ये गावामध्ये महावितरणचा एक प्रोजेक्ट येतो आणि त्या संदर्भात आपण सगळे ग्रामस्थांनी माहिती घेतली तेव्हा असं लक्षात आलं की हा प्रोजेक्ट जवळजवळ नक्की केला आहे. पण ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला सहभागी घेतलं नाही, त्यांचा विचार केला नाही, त्यांना विचारले नाही, तरी हा लादला जातो आहे. त्याच्यामुळं ग्रामस्थांच्या शेतीला घराला याचा खूप वाईट परिणाम निर्माण होणार आहे. त्याच्या खाली जर ती वायर गेली तर त्याच्या खाली कुठेही आपल्याला काम करता येणार नाही. कुठल्याही परिस्थितीत आपल्या ट्रॅक्टर नेता येणार नाही. कामगारांना तिथं काम करता येणार, त्या जमिनीचा काही उपयोग होणार नाही. अशा जमिनी बऱ्याच आपण पाहिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीचा हा जो प्रकल्प आहे तो आपल्या इथं झाला नाही पाहिजे अशी ग्रामस्थांची ही प्रामाणिकपणे मागणी आहे. आणि अशा पद्धतीचा आपण भविष्यामध्ये पत्रव्यवहार पण करू, आपल्या तालुक्याच्या आमदारांशी बोलू. त्यांना मध्ये एकदा ते आले होते, त्यांच्या कानावर हे घातलेलं आहे, तरी पण याच्यातनं काही मार्ग निघाला नाही तर आपण हा मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि हा प्रोजेक्ट होणार नाही आणि आपल्या ग्रामस्थांना याचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेणार आहोत. आणि ह्या प्रोजेक्टचा पूर्णपणे ग्रामस्थ आणि संपूर्ण गाव निषेध करत आहे, याची नोंद सर्वांनी घ्या. कुडीत गावामध्ये गायरान जमिनीमध्ये 50 एकरामध्ये जो सरकारने विद्युत पारेषणचा घाट घातलेला आहे, त्या विद्युत पारेषणच्या प्रकल्पाला गावामध्ये प्रखर विरोध आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामसभा घेऊन तहसीलदार असेल, प्रांत असेल, तालुक्याचे प्रतिनिधी आमदार असतील, सर्वांच्यापर्यंत कलेक्टर असतील यांच्यापर्यंत ग्रामसभेचा ठराव पाठवलेला आहे. परंतु 2 तारखेला हा प्रकल्प मंजूर झाल्याची बातमी पेपरला आली आणि त्यानंतर ग्रामस्थांना ही बातमी ऐकून धक्का बसला. खरं तर या प्रकल्पाला गावाचा पूर्णपणे विरोध आहे. गावामध्ये शेतकऱ्यांना जमीन 1-2 एकर आहे फक्त आणि भविष्यामध्ये तरुणांचं अतोनात नुकसान होणार आहे. कुणालाही शेती त्या ठिकाणी करता येणार नाही. जर एक टावर लाईन करायची म्हणलं तर 8-10 गुंठे एका शेतकऱ्याची जमीन त्या ठिकाणी जाणार आहे, सरकारी जागा सोडून देखील. भविष्यामध्ये हा प्रकल्प अतिशय म्हणजे ग्रामस्थांना घातक आहे याचा संपूर्ण गावाने निषेध केलेलाच आहे. परंतु तरी देखील हा प्रकल्प झाला तर येणाऱ्या काळामध्ये तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, कलेक्टरच्या ऑफिससमोर आणि जंतर मंतरवरती देखील आंदोलन करण्याची इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे. तरी या सरकारने किंवा तालुक्यातील प्रतिनिधी, प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी असतील, आमदार असतील, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की हा प्रकल्प या गावामध्ये होऊ नये ही ग्रामस्थांची इच्छा आहे. जो या प्रकल्पाला विरोध करेल, जो येणाऱ्या काळामध्ये ज्याला भविष्यामध्ये तालुक्यामध्ये राजकारण करायचं आहे, जो हा प्रकल्प रद्द करेल त्याच्या पाठीमागे गाव इथून पुढं कायम राहील ही ग्रामस्थाच्या वतीने ग्वाही देतो. आणि जर हा प्रकल्प झाला तर येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन होईल. या प्रकल्पाला गावचा विरोध आहे याचा सर्व ग्रामस्थांनी निषेध केलेला आहे.